चटणी याच्यात टाकून घेते तेलामध्ये। आता असं लगेच असं परतायचं नाही तर चटणी जळू शकते। आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे। तर चला आता शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघूया। चला आता मी हे 1 वाटी शेंगदाणे घेतले। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ चांगले। आता आपण गॅस चालू करून घेऊ। हे कढई ठेवून घेते मी। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ। हे शेंगदाणे मी भाजून घेते। शेंगदाणे असे परतून घेऊ मस्त। हे बघा आता शेंगदाणे आपले चांगले मस्त भाजून गेले। शेंगदाणे आपण थोडे थंड होऊ देऊ, नंतर आपण याचे फत्र काढून घेऊ। आता शेंगदाणे थंड झाले आणि आता आपण हे छिलके काढून घेऊ। असे छिलके काढून घ्यायचे। आता मी छिलके काढून घेतले शेंगदाण्याचे पूर्ण। याले पाकडून घेतो शेंगदाणे याले। असे छिलके काढून घेते। हे आता आपले छिलके काढून झाले शेंगदाण्याचे। एवढं लसूण घेतलं मी आणि आता आपण हे शेंगदाणे भी याच्यातच टाकून घेऊ। आता मी अर्धा चम्मच नमक टाकू राहिली, 2 चम्मच लाल मिरची पावडर। आता आपण मिक्सर मध्ये पिसून घेऊ। हे बघा असं दरदर असं मी चांगलं पिसून घेतलं। जास्त बारीक भी नाही जास्त जाडे भी नाही, असं पिसून घेतलं मी। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि कढई ठेवते मी। आता मी 2 चम्मच तेल टाकून घेते। तेल गरम होऊ देऊ चांगलं। आता आपलं तेल गरम झालं आणि मी हे चटणी याच्यात टाकून घेते तेलामध्ये। अशी भाजून घेऊ मस्त। आता असं लगेच असं परतायचं नाही तर चटणी जळू शकते। हे आता मस्त भाजून झाली चटणी आपली। आता मी गॅस बंद करून घेते। हे बघा आपली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।